चलताना अगर कोणाला ठोकर लागली तर आज नाही तर काल बरी होती. मानून घ्या हो, जखम कधी बी नीट होती. पर कोणी माणसाला मनापासून ठोकर दिली तर आयुष्यभर कधी निघत नाही. जीवनात असे भरपूर लोक आहेत जो ऐशान फरामोश असतात. त्यांनी जीवनात आपल्या किती बी चांगलं काम केलं, मनापासून काम केलं, ते विसरून जाणारे माणसं असतात ना, त्याला म्हणतात कामापुरती मामा. ते सख्खे आई वडील बी असू शकतात. अशाच काही गोष्टी हो मित्रांनो. दोन नवरा बायको एज्युकेशन चांगले शिकलेले असतात, त्याला चांगला संसार पाहिजे म्हणून ते आपलं काय करतात, आपल्या सख्या आई वडिलांना एक अनाथ आश्रम मध्ये टाकून येतात. जेव्हा पोरगी येते आपल्या घरी 12-13 वर्षाची, ते आपले आजी आजोबा कुठे गेलेत, ते म्हणत होते आजी आजोबा गावाला फिरायला गेलेत पोरी, असं खुश म्हणून बोलत होते. अरे पोरीला दुःख होत होतं तेव्हा आपले आजी आजोबा गावाला आहे. पण काही दिवस काढले हो. एकदा काय होतं माहिती का, खरी गोष्ट आहे मित्रांनो, जरा समोर बघा. पोरीची शाळेची पिकनिक निघते, पिकनिकला गेले पोरं. शाळेची पूर्ण पिकनिक एक कुठे जाते माहितीये, एक अनाथ आश्रम मध्ये जाते. आणि अनाथ आश्रम मध्ये अशी फिरता फिरता त्या पोरीचं लक्ष तिचे आजी आजोबाकडे जाते. पोरगी बघून हैराण, तिच्या डोळीतून पाणी यायला लागलं. म्हणली की आई वडील तर म्हणत होते माझे की आजी आजोबा ते आपल्या गावी गेलेले आहेत. माझे आई वडील किती खोटे माणसं, मला रोज म्हणत होते की आजी आजोबा गावी आहे. पण आज त्यांचं दुःख बघून त्या पोरीला डोळ्यातून अश्रू आवरेना. अशाच काही गोष्टी असतात मित्रांनो. चालताना ठोकर लागली तर बरे होतं, पण मनाला ठोकर लागली तर ते कधी बरी नाही होत. तर माणसाने असं ऐसान फरमोश नाही व्हायचं. अशा माणसाला कामापुरती मामा असतो. रक्ताचं असलं तरी समजने वाले को इशारा काफी आहे. त्याला भविष्यात काय भेटणार, जशी करणी तशीच भरणी होणार त्याची बी. त्याला बी जीवनात कधी ना कधी ठोकर लागणार. याद राख, हे जीवनच असं आहे. चांगल्याच्या बदली चांगलं आणि ठोकरच्या बदली ठोकर. घ्या ठोकर.